छत्रपती संभाजीनगरपासून ते दिल्लीपर्यंत आर्थिक विकासाचा वेग वाढलेला दिसून येतो. मात्र त्यात अनुसूचित जाती जमातींचे घटक असल्याचं दिसून येत नाही. शासन आस्थापना धोरणात अनुसूचित जाती जमातींच्या पुरेशा प्रतिनिधित्वाशिवाय सामाजिक न्यायाची व्याख्याच पूर्णत्वास येत नाही. सामाजिक न्याय हाच महासत्ता भारताचा मूलभूत आधार असल्याचं शासनकर्त्यांच्या लक्षात येत नाही, हेच आजवर दिसून आलंय. सामाजिक न्याय आस्थापना हक्क जागरण अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर इथे गुरुवार दिनांक 26 जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनुसूचित जाती जमाती हितकारणीचे सभेचे मुख्य प्रवर्तक इंजिनियर भीमसेन कांबळे, निमंत्रक भास्कर सरोदे, सेंट्रल जीएसटीतून निवृत्त अधीक्षक अनिलकुमार गायकवाड, संविधान अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र शेजूळ, सामाजिक कार्यकर्ते महेश सिरसीकर यांनी माहिती दिली. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात देखील येणार आहे. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देखील देण्यात आली. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट.